पण मावशी बाहेर गेलीये. हो माहितीये, आमच्याकडेच आहेत ते आत्ता. आम्ही तुला भेटायला आलो. मला का? म्हणजे नवीन काही प्लॅन सुचलाय का? नाही, आता त्याची काही गरज नाही. म्हणजे बाबा आणि निवेदिता मॅडम यांनी एकत्र यावं हा आपला प्लॅन होता आणि तो आता वर्क होतोय. मला समजलं नाही, म्हणजे काय बोलताय तुम्ही? अगं म्हणजे निवेदिता मॅडम आणि बाबा दोघंही लग्नाला तयार झालेत. खरंच? आता आपण त्यांचं लवकरात लवकर लग्न करूया. एक मिनिट अनिश दादा. लग्न होईल, पण एका अटीवर. अट? अरे आता तुझी कसली अट आहे? ते मी तुम्हाला नाही सांगणार. मग मला एकदा अशोक काकांना भेटावं लागेल. म्हणजे तुम्ही तिथे थांबलात तरी चालेल, पण माझी अट मी अशोक काकांनाच सांगणार. ते पण वेळ आल्यावर आणि समोरासमोर भेटून. त्यांनी एकदा माझी अट मान्य केली तर मग आपण पुढचं बोलूयात. अहो कशाला म्हणजे? असं इरा झोपली? हो, आत्ताच झोप लागली तिला. आत्ताचा डोसही दिला तिला मी. थोड्या वेळात बरं वाटेल तिला, नका काळजी करू. या काय इथं तुम्ही पाण्याशिवाय काय घेतलंच नाही, माझ्या लक्षातच नाही आलो. नाही नाही, तसं काही लागलंच तर मी करून घेतलं असतं ना. तुम्ही उगीच त्रास घेतलात. इरासाठी तुम्ही इथपर्यंत धावत आलात तेव्हा मी म्हटलं तुम्ही उगीच त्रास घेतला तर. नाही म्हटलं नाही, पण तुमच्या कृतीतून तुम्ही तेच दाखवलं की मी त्रास घ्यायची काही गरज नव्हती म्हणून. नाही नाही तसं काही नाहीये. तसं नाही. मग इराची तब्येत इतकी बिघडल्यानंतर तुम्ही मला साधा फोन का नाही केला? माझगावकर, मुलांच्या आनंदाच्या पुढे तुमचा इगो एवढा मोठा आहे? नक्कीच नाही. तुम्हाला न बोलवण्यामागे माझा नक्कीच इगो नाहीये. मग संकोच वाटत होता. मऊ दिसलं म्हणून कोपऱ्यानं खाणायचं ही वृत्ती बरी नाही ना. तुमच्या चांगुलपणाचा किती फायदा घ्यायचा? जिथे आपुलकी असते, माया असते, तिथे फायदा नुकसान हे व्यवहार बघायचे नसतात. ती पोर बिचारी माझ्यासाठी तळमळत होती, तरी तुम्हाला मला फोन करावाचं वाटलं नाही. एवढे निष्ठुर कसे झालात तुम्ही? तुम्हाला इराची दया नाही आली? माफ करा, चूक झाली. म्हणजे तुम्हाला न बोलवण्यामागे एक कारण नक्की होतं. कोणतं? तुम्ही इथे येणार, मुलांचं बरोबर राहणार आणि पुन्हा आम्हा सगळ्यांना तुमची सवय होणार. बरं, मग मी मुलांची समजूत कशी कशी घातली आहे, पण त्यांच्या मनात असलेल्या तुमच्या नात्याबद्दलच्या त्यांच्या अपेक्षा पुन्हा वाढणार आणि त्या आपण पूर्ण नाही करू शकणार. का नाही पूर्ण करू शकणार? म्हणजे तुम्ही लग्न करायला तयार आहात? हो. माझी तयारी आहे. खरं सांगू का भासगावकर, मी इराची ती अवस्था बघितली ना, आणि खरंच माझं मन हेलावून गेलं. आपण या नात्याला नकार देतोय, पण मुलांनी कधीच त्यांच्या मनात मला त्यांची आजी म्हणून स्वीकारलंय. मग आपण हे नातं स्वीकारायला काय हरकत आहे? आजचं बघा ना, इराला माझी इतकी काळजी वाटली की त्या काळजीचा तिने धसका घेतला आणि तिला ताप भरला. खोटा कशाला बोलू? इराला ताप येण्यामागचं कारण समजल्यावर मी सुद्धा थोडासा अंतर्मुख झालो होतो. तशी भैरवी चांगली मुलगी आहे, चांगली सून आहे, चांगली बायको आहे, पण या प्रकाराने ती सुद्धा गडबडून गेली आहे. अगदी हेल्पलेस वाटत होतं आम्हाला सगळ्यांना. तशी भैरवी अजून लहानच आहे, आणि लग्न झाल्यानंतर बायको नंतर आधी ती इरा आणि ईशानची आई झाली. मुलांना वाढवण्याचा अनुभव नाही तिच्यापाशी, त्यामुळे इराला ताप आल्यावरती एकदम गडबडून गेली असेल ती. तसंही असेल, काय लहान वयात तिच्यावर खूप जबाबदाऱ्या पडल्या. त्यातून आत्ता इरा आणि ईशान दोघंही खूप नाजूक वयात आहेत. आत्ता ह्या क्षणी त्यांना आई, आजी, मावशी अशा नात्यांची खूप गरज आहे. मलाही स्वतःची मुलं नाही आहेत, मला
स्वतःची मुलं वाढवायचा अनुभव नसला तरी माझ्या कामामुळे, माझ्या सोशल वर्कमुळे रोज मी सतत या ना त्या कारणाने मुलांच्या सानिध्यात असते. तो अनुभव आहे माझ्यापाशी. म्हणूनच इरा आणि ईशानला तुमच्यात त्यांची आजी दिसते. मी माझा निर्णय सांगितलाय, आता तुम्ही ठरवा. तुमचा आभार कसे म्हणून ते समजत नाही मला. हो ना, मग नका आभार मानू. असं काही नियम नाही की आभार मानलेच पाहिजेत. पण एक मी तुम्हाला क्लिअर करतो, मी हे लग्न फक्त इरा आणि ईशानसाठी करतो. माझाही उद्देश तोच आहे. मी त्या दोघांच्या प्रेमापोटीच लग्नाला होकार दिलाय. पण मी हो म्हटलं असतं तरी माझी सुद्धा एक अट आहे. उद्या आपल्या दोघांमध्ये जर काही वाद झाला तर सर्वप्रथम तुम्ही सॉरी म्हणायचं. का? आता हा नवरा बायको मधला अलिखित करार आहे असं समजावं तर बघा, पटत असेल तुम्हाला तर. अजिबात नाही. नवऱ्यानं बायकोला गृहीत धरायचं नाही हेही मला अजिबात पटत नाही. कमाल आहे तुमची. मग बघा, आपल्या दोघांमध्ये सारखे वाद होत राहतील. चालेल का तुम्हाला? आजोबा, निवी आजी, तुम्ही दोघं का भांडताय? अजून तुमचं लग्न झालं नाहीये, आणि झालंच तर आधी कोण कोणाला सॉरी बोलेल हे आपण तेव्हाच तेव्हाच ठरवूया. आता उगाच तुम्ही भांडू नका. जरा शाणे आजी आजोबांसारखे वागा, कळलं का? तुला काय वाटतं अनिश, गार्गीची काय अट असू शकते? काय माहित नाही ग. तिला बाबांशीच बोलायचं म्हटल्यावर आपणही तिला काही फोर्स करू शकत नाही. बघ ना, किती समजूतदार मुलगी वाटली होती आपल्याला गार्गी. खरं तर इरू ईशानच्या या कल्पनेला सगळ्यात आधी तिने सपोर्ट केला होता. मग बाबा लग्नाला तयार झाले म्हटल्यावर आता आपली एक अट आहे असं का सांगितलं तिने? भैरवी, तिला इन्सिक्युअर वाटत असेल का? नाही म्हणजे फार लहान वयात तिने आई वडिलांना गमावलंय आणि त्यावेळेस निवेदिता मॅडमनीच तिला आधार दिला, तिचं आयुष्य सिक्युअर केलं. तिच्यासाठी त्याच सर्वस्व आहेत ग. इरा ईशानमुळे तिचं महत्व कमी होईल असं वाटत नसेल ना तिला? असू शकतं. रादर महत्वापेक्षा आपण दुर्लक्षित होऊ अशी भीती वाटत असेल तिला. मला वाटतं आपण तिच्या मनात विश्वास निर्माण करू की लग्न झाल्यावर सुद्धा गार्गी आपल्याच कुटुंबाचा भाग असेल आणि आपण कधीही तिला अंतर देणार नाही. आपण बोलण्यापेक्षा आपल्या कृतीतून तिला दाखवू. भैरवी, कधी कधी ना आपण एखाद्या गोष्टीचं गरज नसताना खूप जास्त टेन्शन घेतो ग. आता बघ ना, इरा ईशानला आजीची गरज आहे, तशीच गार्गीला सुद्धा एका कंप्लीट फॅमिलीची गरज आहे. आपण तिचं म्हणणं समजून घेऊ, सांभाळू तिला. युअर राईट. इरू ईशानला एक नवीन नातं हवंय म्हणून आपण आधीचं नातं संपू नाही देऊ शकत. यावेळेस काही झालं तरी गार्गी सोबत उभं राहू. आणखीन एक, ही गोष्ट आपण आपल्या दोघांपुरतीच ठेवूया. खास करून निवेदिता मॅडमला सध्या यातलं काही कळू द्यायचं नाही आपण. अरे आपण जाऊया ना, आजोबाच्या घरी जाऊया तुमच्या. पण आत्ताच चला म्हणून हट्ट काय धरताय तुम्ही? आजोबा असं काय करताय? काय? माव केव्हाचीच पोचले मीना आजीकडे. हिरा, हो बेटा, आपण सुद्धा जाऊया. पण कधी? तेच आपलं सिक्रेट सांगतील तर आपण काय करायचं रे? म्हणजे तुम्ही असं काहीतरी भराभर ठरवता आणि माझ्या वरात काढता. मग हे बघा, हिरा आत्ताच आजारपणातून उठली आहे, तिला आरामाची गरज आहे. आपण नको जाऊया का? अरे तेच तर मी भैरवीला म्हणत होतो ना, पण तिने आपलं परस्पर ठरवलं. काय कळतच नाही मला. आजोबा असं काय करता?
माऊ तर तिकडे केव्हाचीच पोचली आणि तिकडे ईशान पण आहे. प्लीज जाऊया ना, खूप मज्जा करायची आहे आणि आपली एकट्याची मज्जा चुकणारच ना. अरे पण हे कसं कधी ठरलंय काय, कसं ठरलं, कोणी ठरवलं? आजोबा जास्त काही नाही, पहिले आपण जायचं मीनाजीकडे, मग आपण मस्त जेवायचं, आराम करायचा आणि संध्याकाळी फिरायला जायचं बागेत आणि त्याच्यानंतर इकडे यायचं आणि मस्त जेवायचं. अरे वा, रात्री ते सगळी घरीच येणार आहेत ना, मग ते घरी आल्यावर आपण मग मज्जा करू. हिरा बेटा आम्ही गंमत करतोय तुझी. डोंट वरी, डोंट बी सॅड. हा चल चल निघूया बाबा, चला. चला, बाबा तर बसलेलाच आहे. चला. वा बघ गेले, सगळे गेले. सगळे गेले आले. एकाला आठवण आली आपली, आली की बाबा मामा मामी घरी आहे, त्याला विचाराव, त्यालाही जेव्हा असं वाटतं ना दुसऱ्याकडे. हा घरचं खाऊ त्यालाही कंटाळ येते. आली आठवण, त्याला नाही गेले तोंड घेऊन. अप्पा कुठे जाऊन विकू ग तुले? तुले काय करायचं, गेले ते आपल्या पट्ट्यावर पडलं ना. म्हणजे स्वप्नाने काही सांगितलं होतं आठव आहे ना, ते काम आपल्याला करायला पाहिजे ना. हाच तर चान्स आहे, घरात कोण नाही. माय कशी विसरली हो. ते काम आजच कर लागते नाही. नाही आज नाही, ते बिविंग मधले दया भाऊ ते काय बोलले होते, कल करे सो आज कर, आज करे सो अब्बी. आत्ताच करायचं असं म्हणजे आता कर लागते. हा मग हो बापा, मध्ये आता करून टाकू, यायचा काही भरोसा नाही. असे गेलो ना अशी येतील. नाही भाऊजीचं म्हणजे असं आहे की दुसऱ्याकडे त्याला करमतच नाही. तिथे जेवतील आणि हात धुवायला घरी येतील नाही का. तू आता बोलत बसलीस तर संध्याकाळ होईल नाही. नाही ना हा, बोलत मग नाही चल ना. लवकर. चल चल चल. ते कुठलं चालू करत ते चालू करतो तू, स्वयंपाक करते तुले कळत नाही. या. गॅसचं सिलेंडर नाही नाही चालूच आहे ना सगळं. म्हणजे हा, येतं का गॅस? हा, आता येतो बघ. वास येतोय, याचा वास येतोय. हा. वास येऊन राहिला. नाही नाही, स्वप्ना काय बोलली होती का बाबा घरभर असा गॅस झाला ना आणि बटन असा दाबला दाबला कुठल्या लाईटचा की असं डुबू दमा होतो आणि राख होते सगळे. मग इथं थांबा लागते का? नाही नाही बाबा, चला आपल्याकडे ना. राख होतं. ए बाबा चला चला चला. भेंडडॅन! निवी आजी आणि आजोबांचं लग्न होणार. निवी आजी आणि आजोबांचं लग्न होणार. चंदमा, निवी आणि आजी आजोबांचं लग्न होणार. हळू, हळू, चला, चला, हळू. लग्न होणार. हॅलो, हळू. हे पण माऊ एक मिनिट, तू माझी मस्करी नाही ना करतेस? ते दोघं खरंच म्हणजे लग्नाला तयार झालेत? अरे हो खरंच. अरे काय झालं, इकडे तुझा दाताचा प्रॉब्लेम सुरू झाला आणि तिथे इरूलाही ताप भरला. त्यात आम्ही दोघं आता बेल्जियमला गेल्यावर तुमच्या दोघांकडे लक्ष द्यायला त्यांना किती जमेल, कदाचित ह्याचा विचार केला असेल बाबांनी. अशोक भाऊजींचं एक वेळ समजू शकतो, ही नातवंड त्यांचीच आहेत. पण निवेदिता मॅडम, त्यांना मुलांची इतकी काळजी वाटते ना, हे बघून खरंच खूप कौतुक वाटतंय. खरंय तुझं मीना. अगं तुला सांगू, ईशानला डॉक्टरकडे आम्ही घेऊन जात होतो ना, तेव्हा समजलं या नातवंडाच्या मागे धावण्यात किती दमछाक होते ते. नाही म्हणजे काय, आम्ही आजी आजोबा आहोत म्हणून सगळं आनंदाने करतोय. अगं पण त्यांना हे सगळं नवीनच असणार आहे. त्यांना कल्पना आहे की त्यांची पण दमछाक होणार आहे, तरी सुद्धा त्यांनी होकार दिला. खरं सांगू का, इराईशांचं कारण काढून आम्ही खरं तर त्यांना लग्नासाठी राजी केलंय, पण त्या दोघांना एकमेकांची साथ लाभावी हाच खरा उद्देश होता आमचा. म्हणजे बघा ना, अनिशची आई गेल्यापासनं बाबांनी बरीच वर्ष एकट्यानेच आयुष्य काढलंय आणि खूप त्याग केलाय मुलांसाठी आणि आता या 3 नातवंडांसाठी सुद्धा. तेव्हा आता पुढचं आयुष्य त्यांचं छान शांत आनंदात जावं असंच वाटतं. पण त्यासाठी तू आणि अनिशने खूप मेहनत घेतली हा भैरवी. अगं आजकाल मुलांना आई वडील नको असतात, पण तुम्ही दोघांनी आपलं सुख आणि करिअर बाजूला ठेवून आधी त्या दोघांचा विचार केला. मला खरंच तुमच्या दोघांचं खूप कौतुक आहे. आई, पण आपण इरुशांचं कौतुक करायला हवं, कारण सगळ्यात आधी या दोघांच्या मनात निवेदिता मॅडम आणि बाबांच्या लग्नाचा विचार आलाय. आणि कौतुकाची गोष्ट म्हणजे शेवटपर्यंत पाठपुरावा केला हा त्या दोघांनी. म्हणजे गुणाचं बाळगत.
तू इकडे का घेऊन आलेस आम्हाला अनिश? अरे संस्कार वर्ग आता संपलेत आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी पण आता निस्पष्ट झाले. बाबा मलाही फारशी माहिती नाही हो आपण इथे का आलोय. पण तुमच्या लग्नाच्या आधी गार्गीला एकदा तुम्हाला भेटायचं होतं म्हणून आपण तिच्याशी बोलायला आलोय. तिला आता आणि काय बोलायचंय? सॉरी मी तुम्हाला असं इथे भेटायला बोलवलं. अगं गार्गी ताई, तू इकडे बस. सॉरी मी तुम्हाला इथे असं भेटायला बोलवलं, पण तुमच्या लग्नाआधी मला काही गोष्टी क्लिअर करायच्या आहेत. माझ्या अटीशी तुम्ही सहमत असाल तरच माझी तुमच्या आणि मावशीच्या लग्नाला मनापासून परवानगी असेल. गार्गी, आम्ही हे जे लग्न करतो ते तुम्हा मुलांना संपूर्ण कुटुंबाचं समाधान मिळावं यासाठी करतो. आता तू सुद्धा या कुटुंबाचा एक भाग आहेस. तुला तुझं म्हणणं व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे. तू मनात येईल ते सांग, मनात येईल ते बोल, अगदी मोकळेपणा. याचबद्दल बोलायचं होतं काका. मावशीने आयुष्यभर फक्त लोकांच्या मनाचा, लोकांच्या सुखाचा विचार केला. ती कायम लोकांसाठी जगत आली. निदान आता तरी तिला तिच्या हक्काचं घर, हक्काचा संसार, हक्काचं प्रेम मिळावं इतकीच माझी इच्छा आहे. काका तुम्ही हे लग्न फक्त आमच्यासाठी करू नका. हे खरा जोडीदार म्हणून आयुष्यभर तिची साथ द्या आणि तसं मला वचन द्या. गार्गी जेव्हा तू म्हणाली होतीस की तुझी एक अट आहे, खरंच सांगतो माझ्या पोटात गोळा आला होता की तू काय म्हणशील काय नाही याची भीती होती. पण गार्गी तुझ्या मावशीसाठी तुझी जी अपेक्षा आहे ती खरंच योग्य आहे. आणि आता आम्हालाही असं वाटतं की या दोघांचं लग्न झाल्यावर ह्यांनी एकमेकांसोबत पुढचं आयुष्य आनंदाने घालवावं. तुझ्या मावशीची ओळख झाल्यापासून त्यांच्याबद्दल एक वेगळाच आदर मनात होता आणि तुझ्याबद्दल समजल्यानंतर तो खूप पटीने वाढला. आणि आता हे तुझं बोलणं ऐकल्यानंतर मावशीने तुझ्यावर जे काही संस्कार केलेत ना ते वाया गेले नाही याबद्दल कौतुक वाटलं. आमच्या लग्नाला परवानगी देताना तू घातलेली अट मी आयुष्यभर लक्षात ठेवेन. मला जमेल तर मी सर्व करीन आणि इथून पुढे तुझ्या मावशीला शांत निवांत आयुष्य देण्याचा नक्की प्रयत्न करेन. अरे आपण इथे गप्पा काय मारत बसलोय? चला आपल्याला लग्नाची तयारी करायची आहे. हो, सगळ्यात आधी आपल्याला लग्नाचा मुहूर्त काढायला हवा. मग लग्नाची शॉपिंग, लग्नाचं इन्व्हिटेशन, नवरा नवरीची खूप सारी तयारी बाकी आहे. चला पटकन, माऊ आणि ईशान आपली वाट बघत असणार. काय म्हणतो? त्या साजरा घरभर वास पसरला अशी नाही. नाही मी तुला सांगतो का बाबा, आता हे आले की नाही सगळे एकत्र वर जाते है ना, मग दरवाजा उघडते आणि मग लाईट लावते, असा धमाका होईल ना सगळे जात बघू. असं धमाका होईल ते. म्हणजे सपनानं ना साजरी आयडिया दिली आपल्याला. मानलं पाहिजे पोट्टीले. नाही ती पोलीस बाई हे बघ काय केवढं मारून ठेवलं मला. हो ना, एक नंबरची. आणि तो अनीस बाप्पा रात्रभर कुडकुडत ठेवलं त्याने. वय नाही पाहिलं, काही नाही पाहिलं. केवढी थंडी वाजत होती आपल्याला. त्याचे का भाऊजी त्याच्यावरचे. आता ते बाबूनी आपल्याला सांगितलं ना सगळं जेवण खराब करा म्हणून, आणि आपल्यालाच खायला दे. सोडतच नाही पाहिजे. आता ते पोट्टे इल्लू इल्लूचे पोट्टे आहेत. कसे टोचून टोचून बोलते बाप्पा. मला तर हुसा राग येते ना. आता होते त्यांची सारायची बरोबर करते ते. म्हणजे असं धमाका होईल आणि सरळ चारी मुंड्या चित होऊन जाते. जाऊ दे.
काय कळत झालं पट्ट कुत्र आहे ना. आले? नाही ना अजून आले चाल. काय काय रे? तुम्ही काय करताय इकडे? काही नाही बा तुमचीच वाट पाहून राहिलो. हा कवाच बसलो आम्ही, म्हटलं कधी येतील पोरं. तुम्ही तिघ झाले? हो काय धम्माल केली माहितीये आम्ही आजोबा निवियाजी हा धम्माल धम्माल केली आहे. आणि आम्ही सगळे एकत्र मिळून जेवणार पण आहोत. एकत्र जेवायचं नाही. बाकीचे कुठे आहेत? आहो ते येत आहेत पाठवून. तुम्ही एक काम करा, म्हणजे आम्हाला वरच जायचं, आम्हाला चावी द्या. हा नाही येऊ दे ना. अरे, बाबा माझं म्हणणं काय की बाबा सगळ्यांना येऊ दे. एकत्र कुटुंब आहे ना आपलं, एकत्र जेवलेलं बरं असतं. एकत्र जाऊ ना मस्त मजा येईल ना मग. हा. तुम्ही जेवा आम्ही जेवतो. नको, आम्हाला द्या चावी, आम्ही तिघं जाऊ. द्या चावी द्या.